महायुतीचे उमेदवार शंकर जगताप आपल्यासोबत आहेत. काय सांगाल तुमची पहिली भावना? तुम्ही भाऊंनंतर ही दुसरी निवडणूक होती, त्यात देखील तुमचा त्या ठिकाणी विजय झालेला आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच आज भाऊंची खूप आठवण येते आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष यांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जे मन लावून काम केलं त्यांचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. मायबाप जनतेचं, मायबाप मतदार बंधू भगिनींचंही मी मनापासून आभार मानतो. आणि आज तुम्ही जर पाहिलं पिंपरी चिंचवडमध्ये तिन्ही जागा या महायुतीच्या आल्यात आणि महाराष्ट्रामधला जो कल पाहताय आपण, तर निश्चितच जनता ही विकासाच्या पाठीमागे असते. कुठल्याही भूलथापेला बळी न पडता जनतेने आज आपण पाहिलं इथे मोठे मोठे ऍक्टर येऊन गेले, पण ऍक्टरला त्यांच्या पाठीमागे न जाता ज्या व्यक्तीने विकास केलेला आहे, ज्या पक्षाने विकास केलाय त्या विकासाच्या पाठीमागे जनता राहिलेली आहे. शहराध्यक्ष असताना तिन्ही जागा ज्या आहेत शहरातल्या बोरगोस मताने निवडून आलेले आहेत. अमोल कोल्हेने एक उमेदवार तुमच्या विरोधात दिला होता. निश्चितच डॉक्टर अमोल कोल्हे खासदार साहेबांच्या हट्टापायी पवार साहेबांची ही जे काही पिंपरी चिंचवड शहर हे पवार साहेबांवर प्रेम करणारं शहर आहे आणि पवार साहेबांची कुठेतरी नामुष्की ओढवण्याचं काम हे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हट्टापायी झालेलं आहे. शहरात अनेक ठिकाणी बॅनर्स लागले, तर कॅबिनेट मंत्रिपदाचा देखील उल्लेख करण्यात आले. कुठेतरी मंत्रिपदाचे वेळ लागले. निश्चितच पिंपरी चिंचवड शहराला मंत्रिपद मिळालं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंदच होईल. प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते मंत्रिपद मिळावं म्हणून. जाधव टीव्ही मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.